नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. तुम्हाला माहितच असतात की नवीन नवीन स्कीम्स ऋषीदादा तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो. तर पहिली ते 12वी नाही तर पहिली पासून 12वी पर्यंत आणि त्याचबरोबर ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग सगळ्यांसाठी ही योजना आहेत आपल्याकडे. आता ही स्कॉलरशिप एक्झाम्स काय आहेत, कशी आहेत, हिच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स द्यावं लागतील, काय काय नाही, किती रुपये आपल्याला भेटणार आहेत, या सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये, या स्कॉलरशिप मध्ये आणि ह्या व्हिडिओ मध्ये भेटणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बघा आता काय आहे, परिवर्तन स्कीम्स आहेत. म्हणजे ही कोणामार्फत आहेत? ही HDFC मार्फत आपल्याला ही काय आहेत, फायनान्शियल बॅरियर मस्ट नॉट डिफाईन युअर फ्युचर स्कॉलरशिप फॉर्म. आता हा काय आहेत, 15,000 ते 75,000 आपल्याला काय भेटणार आहेत, स्कॉलरशिप भेटणार आहेत. आता या परिवर्तन ECSS प्रोग्राम 2026-27 मध्ये आपल्याला नेमका काय काय आहे. फर्स्ट टू PG, पहिली पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंतच्या स्टुडंटसाठी आहे. तर या परिवर्तन ECSS प्रोग्राम 2026-27 कोणामार्फत आहेत? HDFC बँक मार्फत आहेत. आता या HDFC बँक मार्फत काय काय आहेत, फायनान्शियल सर्कमस्टन्सेस म्हणजे जे वार्षिक त्यांचं उत्पन्न कमी आहेत आणि जे पैशांमुळे एक्झाम्स देऊ शकत नाही, म्हणजे पैशांमुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकत नाही, अशांसाठी ही स्कॉलरशिप आहे. बघा, ओपन स्कूल स्टुडंट फ्रॉम 1st to 12th, पहिली ते 12वी साठी, ऍज वेल ऍज डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन, PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, बोथ जनरल प्रोफेसर कोर्सेस. द प्रोग्राम एम्स टू प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टन्स अप टू 75,000 आपल्याला स्कॉलरशिप आहेत. आता लक्षात घ्यायचं आहे, इथे आपल्याला काय आहेत, परिवर्तन हॅज बीन कॅटलिस्ट फॉर कम्युनिटी लेवल ट्रान्सफॉर्मेशन थ्रू फोकस्ड इन इंटरव्हेन्शन्स इन रुरल डेव्हलपमेंट. म्हणजे रुरल ग्रामीण भागातल्या डेव्हलपमेंटसाठी ही एक्झाम्स आहेत. आता स्कॉलरशिप बघा, परिवर्तन इथे जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, इथे अप्लाय नाव करून तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहेत, तुम्ही इंडियन सिटीजन असले पाहिजे, म्हणजे भारतातले नागरिक, पहिली ते 10वी, पहिली ते 12वी, डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट एडेड म्हणजे सहकारी कोणत्याही शाळेत असले, कोणत्याही कॉलेजमध्ये असले तरीही चालतंय. ऍप्लिकेशन मस्ट हॅव क्वालिफाईंग एक्झामिनेशन विथ ऍटलिस्ट 55%. म्हणजे जे ऍप्लिकेशन आहेत त्याला क्वालिफाय, त्यांनी एक्झाम्स क्वालिफाय केल्या पाहिजेत, ज्या याच्यामध्ये तो अभ्यास करतोय 55% त्याला जास्त पाहिजे. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे. आता प्रेफर विल बी दोज ऍप्लिकेशन विल फेसिंग पर्सनल. आता यातला प्रेफरन्स कसा दिलेला आहे, ड्यू टू विच दे आर अनेबल टू कंटिन्यू बेअरिंग द कॉस्ट ऑफ. याला जास्त प्रेफरन्स कोणाला देईल की मागील 3 वर्षांचा त्यांचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल. ज्यांची खूपच कठीण परिस्थिती आहेत, जे शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य जास्त दिले जाणार आहेत. आता बेनिफिट्स, पहिली ते 6वी साठी 15,000, 7वी टू डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निक स्टुडंटसाठी 18,000 रुपये. आता डॉक्युमेंट्स काय काय लागतील, पासपोर्ट साईज फोटो, ज्या वर्षात तुम्ही शिकताय त्याच्या मागच्या वर्षीचं मार्कशीट, गव्हर्नमेंट इश्यू आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ऍप्लिकंट म्हणजे काय, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, ड्रायव्हिंग लायसन्स, करंट इयर ऍडमिशन प्रूफ, फीज रिसिप्ट, ऍडमिशन लेटर, इन्स्टिट्यूशन ID कार्ड, बोनाफाईड यापैकी एक. बँक अकाउंट डिटेल्स लागतील, इन्कम प्रूफ लागेल, इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न, बरोबर. प्रूफ ऑफ फॅमिली पर्सन क्रिसिस इज ऍप्लिकेबल, म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये काही क्रिसिस झालेले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला हे लागेल. आता हे ऍप्लिकेशन कसं करायचं, याचे सगळे डिटेल्स हे सगळे वाचायचे. डेडलाईन 31 ऑगस्ट आहे, त्याच्या अगोदर सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. इथून पण तुम्ही अप्लाय नावावर क्लिक केलं तर इथून तुम्हाला फॉर्मचं सगळं डिटेल्स वगैरे कसे कसे भरायचे, क्रायटेरिया वगैरे येतात. इथे तुमचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात ते आहेत, इम्पॉर्टंट नोट्स वगैरे लॉग इन करून तुम्ही भरू शकता. तुमच्याकडून जर नाही भरून झालं तर एखाद्या नेट कॅफेवर जाऊन तुम्ही भरू शकता. अशाच नवनवीन स्कीमसाठी तुम्ही काय करायचंय, आम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. आमचे नंबर्स वगैरे प्रोव्हाइड केलेत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.